श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहे। तर घरात आपल्या नकारात्मक ऊर्जा म्हणजे एखादी वाईट शक्ती नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीने लावलेली टोक म्हणा किंवा आपल्या कार्यामध्ये आलेल्या अडचणी म्हणा किंवा अडथळे म्हणा। म्हणजे जेव्हा नकारात्मक ऊर्जा म्हणजे एखादी व्यक्ती आपले वाईट व्हावे या विचाराने आपल्याकडे बघते किंवा काही लोक असतात की याचे कधीही चांगले होऊ नये असे ते मनातल्या मनात विचार करतात आणि त्यांची ती निगेटिव्हिटी त्यांचे जे वाइब्स आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्या घरामध्ये पोहोचतात। आपले कधी चांगले होऊ नये असे अनेकांना वाटत असते। त्या गोष्टी म्हणजे नकारात्मक ऊर्जा होय आणि काही ना काही प्रमाणात का होईना या नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होत असतो। त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते। म्हणजे एखादे कार्य सुरू तर होते पण त्यामध्ये काही ना काही अडथळे हे निर्माण होतात आणि मग आपल्याला खूप असा त्रास सहन करावा लागतो। ते कार्य पूर्णत्वास होण्यासाठी अनेक दिव्यातून अनेक समस्यातून आपल्याला जावे लागते। मग अशा घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे। ते उपाय म्हणजे काही असे आहेत। आपल्याला आपल्या बाथरूमच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये एका काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवायचे आहे, खडे मीठ ठेवायचे आहे आणि ते 8 दिवसाला तुम्हाला बदलायचे आहे। बदललेल्या मिठाचं काय करायचं तर वाटीमध्ये आपल्याला वाटी भरून मीठ ठेवायचं आहे किंवा अर्धी वाटी तुम्ही मीठ ठेवू शकता, पण शक्यतोवर ते मीठ वाटी भरूनच ठेवावे। ते मीठ आपलं टाटा साल्ट किंवा हे मीठ नसतं तर ते खडे मीठ असतं जे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये किंवा रस्त्यावर सुद्धा बऱ्याच वेळा विकायला मिळतं, जे स्वस्त सुद्धा असतं। ते मीठ आपल्या घरी आणावे, वाटी भरून आपल्या बाथरूमच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ते ठेवावे। कोणाचा हात पुरणार नाही अशा ठिकाणी ते मीठ ठेवावे आणि 8 दिवसाला ते मीठ बदलावे। वाटीतले पहिले मीठ घेऊन बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकावे आणि दुसरे मीठ भरून ठेवावे। यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीसी होण्यास मदत होते। लोकांच्या टोकी, नजर या सगळ्या गोष्टी आपल्या घराला लागत नाही। नकारात्मक ऊर्जा ही कायमची आपल्या घरातून नाहीसी होते। जर का हे प्रश्न, ही समस्या, नकारात्मक ऊर्जा तुम्हाला अधिक जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल तर तिसऱ्या दिवशी तुम्ही हे मीठ बदला, टॉयलेटमध्ये ते मीठ फ्लश करा आणि ते पुन्हा त्या वाटीमध्ये दुसरं मीठ भरून ठेवा। वास्तुशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की मंगळवारी किंवा शनिवारी त्या वाटीमध्ये मीठ भरून ठेवावे। या दोन्हीपैकी कोणता एक वार निवडावा आणि त्या दिवशी त्या वाटीमध्ये मीठ भरून ठेवावे। 8 दिवसाला ते मीठ फ्लश करावे आणि दुसरे मीठ वापरावे। अशा प्रकारे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हे कायमची नाहीशी होईल। तुमचे जे कार्य जे आहे बिघडलेले आहे ते चांगले व्हायला सुरुवात होईल। तुमच्या कार्यातील अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही कायमची नाहीशी होईल। मग कोणाच्याही नकारात्मक विचारांचा तुमच्या घरावर, तुमच्या कार्यावर कधीच परिणाम होणार नाही। श्री स्वामी समर्थ।